गुळाची गोडी आपण म्हणतो की नाही, गुळाशी माकोडी परिमज. जशी एखादी मुंगी गुळाला जसं एकदा खायला सुरुवात केली की तिनं मरोस्तोर ते सोडते का त्याला, तसं आपण एकदा गुरु महाराजच्या नामाला लागलं, सुरुवात केली, गुरु केला, तसं मरोस्तोर त्या ठिकाणी आपल्याला त्या नामाला विसरता येणार नाही, त्या गुरु महाराजाला विसरता येणार नाही, त्या दत्त महाराजाला विसरता येणार नाही. माय बाप हो, ती मुंगी तिला किती जरी ओढून काढा गुळातून, तिचे मान तुटून येते, पण तिनं सोडते का त्या गुळाला? तसं आपल्याला सुद्धा त्या देवाचं नामस्मरण करण्यासाठी, तसं मुंगी जशी गुळाला सोडत नाही तसं आपल्याला सुद्धा त्या देवाला सोडता येत नाही, गुरु महाराजाच्या नामाला विसरता येत नाही. किती जरी संकट येऊ द्या, सर्व पर्व काळ दत्त दत्त वाचे अनेक सायासाचे मूळ पुट्ट, किती जरी तुम्हाला सायास होऊ द्या, किती तुम्हाला कष्ट राहू द्या, तर देवाचं नामस्मरण केलं तर माणसाचं मन शांत होते. मायबाप, किती आपल्याला किती दुःख राहू द्या, त्यातून तुम्ही जरासं देवाचं नामस्मरण करा, समाधानपणानं शांत चित्तानं, त्या ठिकाणी तुमचं मन समाधान होणार, तुमचे सर्व कष्ट असे नाहीसे झाल्यासारखं वाटणार मायबाप तुम्हाला. म्हणून देवाधिकाने सुद्धा या ठिकाणी दत्त महाराजाचं नामस्मरण केलेलं आहे. ब्रह्म विष्णू आणि हर तेही स्मरती दिगंबर, शुक व्यास पाराशर तेही दत्त नाम स्मरती. कर्मभूमीच्या दैवता ठाई ठाई बहुरूपवंता, तेही नाम जपती सर्वदा अवधूताचे सप्रेमे. क्षीरसागरी शेषशाही आणि अष्टभैरव पायी, विश्व चैतन्य चक्रधर तेही दत्त नाम स्मरती. असे अनेक सर्व या सृष्टीवर देवी देवता आहेत, सर्व त्या ठिकाणी त्या आनंद मालकाचं भजन करतात. आपल्या जीवाचा जीवलग कोण आहे तर जीवाचा जीवलग एक सद्गुरुनाथ, गुरुविना आप्त नाही कोणी. या जीवाचा सखा कोण आहे? आनंद जीवाचा, जीव आनंदाचा संबंध मुळीचा विरदा जाणे. आनंदा वाचून जीवाचा येथे सखा नाही कोणी कोणाचा. या ब्रह्मसृष्टीवर जर या जीवाचा जीवलग कोण असेल तर आपण म्हणतो आमय मुलं लेकर बाळ. पण या जीवाचं सखा आहेत का होते? तुम्ही 1 एकर वावर देऊ नका, त्याच्या नावानं करून उद्या भांडा उठते तुम्हाला, आहे की नाही? आहेत का आपल्या जीवाचे कोणी? आपण म्हणतो आता आपण माग काहीच नाही, लेकराला काही कमवून ठेवलं नाही, आणि आपण कमवू द्या, उद्या मोठे होऊ द्या, ते आपल्यालाच घराच्या बाहेर काढून देते. या कर्मसृष्टीवर आल्याच्या नंतर या ठिकाणी गुरु करावा लागतो मायबाप. त्या ठिकाणी गुरु महाराजांनी दिलेलं नाम जपावं लागते. कारण काय, या सृष्टीवर आपलं कोणी नाही. आपण खूप लांबून या ठिकाणी आलेलो आहोत, आपण खूप लांबचा प्रवास करून या ठिकाणी आलो. जसं आपण आपल्या गावून जसं गाणगापूरला आलो, जवळ आहे का? 7-8 तासात तुम्ही इथं गाणगापूरचा प्रवास करून आल्या. सोपा आहे का हा प्रवास? तर ठीक आहे, इथं आल्या, जसं आपण त्या आनंद मालकाजवळ होतो, इथं आपण निरालंब सृष्टीवर होतो, तिथून आपला जीव या कर्मसृष्टीवर आला. तसं इथून आपल्याला पुन्हा तिथं जायचं असलं तर या ठिकाणी येऊन असंच गुरु महाराज संगतीत राहून या ठिकाणी नामस्मरण करावं लागतं मायबाप. तर पुन्हा आपण त्या ठिकाणी जाणार. पुनरुपी जन्मम पुनरुपी मरणम, त्या ठिकाणी आपली यर्झार चुकते. 184चा फेरा लाभला नरदेहाचा थारा, गर्भवासी सुखाचा वारा कोणत्या ठाया, बुडविते मृगजळ माया. म्हणून मायेमध्ये भूलता देवाला विसरता, मायेमध्ये भूलता देवाला विसरता, नरदेह मागुता
भुलून जातो मायबाप हो त्या ठिकाणी आपल्याला त्या देवाचा विसर पडतो म्हणून आपण या 184च्या फेऱ्यात अडकून बसतो मायबाप हो. या माझ्या संसाराची व्याधी सर्व निरशिली उपाधी ज्याची बिरले त्याच्या गळ्यामध्ये सुखी घालिता. जेव्हा आपण त्या नामस्मरण करतो गुरु महाराजांनी दिलेल्या नामाचं नामस्मरण करतो मनभावानं गुरु महाराज सेवा करतो त्या ठिकाणी या जीवाची सर्व उपाधी गुरु महाराज निसन करतात मायबाप हो. पण त्यासाठी आपल्याला त्याची नामस्मरण करावं लागेल गुरु महाराज सेवा करावं लागेल. गुरु संत कुळीचा राजा गुरु प्राण विसावा माझा गुरुविना मार्ग नाही तुझा देव पाहता त्या ठिकाणी गुरु सारखा देव या जगात कोणीच नाही म्हणून त्या ठिकाणी गुरु महाराज सेवा करावं लागते मायबाप हो. गुरु सेवा घडे जाशी काळ गंडी ना तयाशी अंती जाय मोक्ष पदाची गुरु चहुमुक्तीचा दाता गुरु देह चालविता हरे पातकाची व्यथा गुरुचे स्मरण केली या म्हणून म्हणतात गुरु माय माय माझी प्रेमाचा बना पाजी गुरु माय माय माझी प्रेमाचा बना पाजे. एकदा आपण गुरु केला आपण गुरु महाराजांचे लेकर झालो नाही बाबू त्या ठिकाणी जसं माहिती नजर